कशी आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपा स्वागत करते तुमचं दीपास ब्लॉगमध्ये. तर कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलं आज आहुंचा बड्डे आहे. तर सकाळचं जेवण वगैरे आवरलं, संध्याकाळच्या तयारीला लागलेले आहे. तर इकडे मी सोयाबीन पुलाव बनवत आहे. तोपर्यंत श्लोक केक पण घेऊन आलेला. तर त्या श्लोक केक घेऊन आलेला आहे आणि आता अभ्यासाला बसलेला. तो त्याच्या पप्पाची वाट बघत बघत बोर झाला आहे आता. श्लोकला जास्त उत्सुकता लागलेली आहे बड्डेची. तर बसला आता अभ्यास करत. तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक बनवायला घेते. तर सोयाबीन पुलाव बनवायचा आहे म्हणल्यानंतर मी तांदूळ भिजत घालते आणि इकडे मी भाजीलाही फोडणी देते. तर लगेच संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेते. ते प्रसन्न वाटतं ना दिवाबत्ती वगैरे सगळं. तर इकडं आता मला सगळं सामान कट करून दिलेलं आहे आयतं. तसं आयतं सामान कट करून दिल्यानंतर बरं वाटतं, जरा पटकन स्वयंपाकाला लागले. तिकडं भाजी वगैरे फोडणी टाकली. तर कोथिंबीर काय नाही आहे, भाजीवाले काकाने कोथिंबीर आणलीच नाही. कोथिंबीर खूप महाग झाली म्हणून त्यांनी आणलीच नाही. तर इकडं मी बाकीची तयारी करायला घेते. तर इकडं बघा, तर मी सोयाबीन मॅगिनेट करायला ठेवते. 20 मिनिट तरी ठेवायची, मग जास्त चव छान येते आपल्या सोयाबीन पुलावला. तर माझ्या इकडं स्वयंपाक चालू आहे. तोपर्यंत श्लोक इकडं बड्डेची तयारी करत आहे. डेकोरेशन जास्त काय नाही पण थोडंफार. तर इकडं माझा सोयाबीन पुलाव पण तयार होत आहे. तर मस्त अशी फोडणी टाकली आहे. तर चला आता बड्डे साजरा करू. तर इकडं मी ताट पण तयार केलं. औक्षण करण्यासाठी इकडं ताट पण तयार केलेलं. मी साधी सिंपल अशी तयार झालेले. तर इकडे श्लोकची तयारी चालू झालेली आहे. असं वाटतं आहे श्लोकचाच बड्डे आहे. सगळं एन्जॉय श्लोक करत आहे. पण बरं आहे, लहानपण तर असंच असतं ना. तर चला पुढे बघूया काय काय होतं ते. रसमलाई फ्लेवरचा केक आणलेला आहे. तर औक्षण वगैरे करून झालेलं आहे. तर केक कटिंग चालू झाली. तर आज पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आलेले आहेत. त्यांना जास्त कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही. श्लोक त्यांचा काहीतरी जोक झाला. आमच्या त्या खूप मध्ये असे जोक मारत असतात अधूनमधून. तर बघा इकडं मस्त असं बड्डे सेलिब्रेशन ते झालेलं आहे. छोटंसं आहे, साधं सिम्पल, पण छान वाटलं आम्हा सगळ्यांना. तर बड्डे म्हणल्यानंतर थोडेफार फोटोशूट तर होणारच. तर मस्त असे फोटोशूट करतात. श्लोकचा एन्जॉय बघून असं वाटतं आहे आज श्लोकचाच बड्डे आहे काय की बघा. फोटोशूट वगैरे झाला.
तर असा होता आमचा साधा सिंपल बड्डे सेलिब्रेशन. आम्हाला सगळ्यांच खूप मजा आली. तर आता चला मी जेवायला घेते. माझा सोया पुलाव असा झालेला आहे. त्यांना नॉनव्हेज आवडतं, पण आज शनिवार असल्यामुळे आम्ही शनिवारी आणि गुरुवारी आम्ही नॉनव्हेज खात नाहीत. तर उद्या करू सेलिब्रेशन नॉनव्हेजचं. तर असा होता माझा साधा सिंपल ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.